निसर्गाचं वर्णन फार महत्वाचं आहे. तो कुठल्या ऋतूमध्ये येतो, त्याचा कालावधी किती आहे, हे सगळं माहिती असणं आवश्यक आहे. नुसती कविता म्हणजे आपण आपल्याकडे सुद्धा बघा, आपण उत्सव श्रावण उत्सव घेतो, त्याच्यात मुलं कविता करतात स्वतः, पावसावरच्या कविता असतात. हे तर सगळ्यात पुढची हे झाली, स्टेज झाली की स्वतः कविता तयार करतात. तशी सुद्धा मुलं कविता तयार करतात, स्वतःच्या कविता. कारण आता जे बँकचे प्रश्न येतात ना, म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका येतात मराठी वगैरे, त्याच्यात पाठ्यक्रमातले प्रश्नच नसतात. म्हणजे धड्यावर बाबा आम्ही जसे आमच्या बालपणी गेले हा धडा शिकला, त्याच्यानंतर प्रश्न येतात, तसे प्रश्न नसतात. ते ठराविक एक बंधन उत्तर देतात. हॅलो, मीटिंग चालू आहे. त्याची उत्तरं मुलांनी द्यायची, म्हणजे त्याला उत्तर तयार करता आलं पाहिजे ते, किंवा ते समजपूर्वक वाचता आलं पाहिजे. ही हा एक गोष्ट, म्हणजे समजपूर्वक वाचता येणं ही कौशल्य, हे कौशल्य मुलामध्ये रुजवायचं आहे. ते तोच धडा वाचता आला पाहिजे असं नाही. कुठचाही घटक देऊ शकतो आपण, कुठचंही कार्ड देऊ शकतो किंवा आणखी काही देऊ शकतो. असं म्हणजे संवाद असेल, एखादं जाहिरात असेल, पेपरमधलं एखादं कारण असेल, हे वाचून पण मुलांना सांगतात. समजून वाचणं हे महत्वाचं आहे. बरोबर, समज करून वाचणं. म्हणून आम्ही नेहमी मुलांना म्हणतो, असं काही नाही की तुम्हाला जो कागद मिळेल, म्हणजे एखादं वर्तमानपत्र मिळालं, त्यातला एखादा उतारा, एखादं पुस्तक मिळालं. आपल्याकडे बरेचसे लेख, आपण शेतकरी असल्यामुळे काही बऱ्याच जणांच्या घरामध्ये शेती संबंधात सुद्धा काही हे येतात, काही आध्यात्मिक आहे, त्यांच्या घरामध्ये आध्यात्मिक सुद्धा काही गोष्टी येतात. पण त्यात मी वाचा, जेणेकरून ते तुम्हाला समजून वाचायला लक्ष झालं पाहिजे आणि त्या गतीने त्याला लेखन करता आलं. गणिताच्या बाबतीत कसं काय आहे? गणिताच्या बाबतीत सुद्धा असं आहे की जे मूलभूत संबोध आहे मुलांची, त्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया जातात. आणि इथे भूमितिक जे संबोध आहे मुलांचे, वर्तुळ असेल, त्रिकोण असेल, आणखी इतर म्हणजे काय आहे आयवर वगैरे, या सगळ्या गोष्टी, त्यांच्या बाजू, कडा, या सगळ्या गोष्टी शिकवत असताना आम्ही आता काय करतो, बऱ्याच वेळा त्यांना एकत्र समोर सांगितलं की आपण अगदी त्या पुस्तकावर आणि फळ्यावर बघत नाही. चला आता आपण ह्या खिडकीकडे बघूया आणि ह्या आता खिडकीच्या किती बाजू आहेत, आहे, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष काही गोष्टी अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. चला हातामध्ये तुमच्या टेप घ्या, त्याची लांबी मोजा. म्हणजे प्रत्यक्ष मुलांना ज्ञान जेवढं देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न म्हणजे आम्ही तरी करत असतो आणि प्रत्येक जण ते करत असतो. कारण हे अपेक्षित आहे. उद्या मूल कुठेही कमी पडता कामा नये. कुठेही गेल्यानंतर अगदी तो शिकून, आता आपल्याला माहिती आहे की शिकून सगळं मोठं होईल नाही, उद्या त्याने जे काही करेल त्यामध्ये तो चांगला झाला पाहिजे. यासाठी ते जे गणित आहे ते, कारण आयुष्यभर पूर्ण गणित आहे, म्हणून त्यातला प्रत्येक महत्वाचा संबोध आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे. गणितातले विषयच कसा आहे, गणितातले संबोध जोपर्यंत त्याचे क्लिअर होत नाही आणि ते असे बसून, म्हणजे विद्यार्थी आणि आम्ही बसून होत नाही. ते त्याच्या आता उदाहरणार्थ मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर सारख्या गोष्टी नुसतं शिकून होत नाही, की त्यांनी स्वतः मोजलं पाहिजे. आता आमचा वर्ग आहे तर हे काढा, त्याचं क्षेत्रफळ काढायचं, मोजा किती होतं ते, चौरस मीटर म्हणजे किती नेमकं, आम्ही आतापर्यंत इतके चौरस मीटर म्हणजे नेमकं काय, ह्या गोष्टी म्हणजे आम्ही प्रत्यक्ष त्या करून घेतलेल्या आहेत. की ते साहित्य त्यांच्याकडे द्यायचं, गट पाडायचे आणि तुम्ही हे मोजा, किंवा ती भांडी दिलेली आहे, मिलीमीटरचं आहे किंवा 1 लिटरचं आहे, अर्धा लिटरचं आहे, तर हे करून दाखवा की त्याच्यात तेवढं घेऊन दाखवा किती होईल ते, 1.5 लिटर, ह्या संकल्पना अजून बऱ्याचदा क्लिअर होत नाही. मग ते स्वतः जोपर्यंत नुसतं फळ्यावर घेऊन चालत नाही, स्वतः जोपर्यंत ते केल्याशिवाय प्रात्यक्षिक होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात प्रत्येक भांड त्याला विशिष्ट प्रकारचा आकार असतो. आकार म्हणजे आकार, त्याचं जे हे आहे आकार, म्हणजे त्याच्यामध्ये धारकता, एवढं त्याच्यामध्ये पाणी पावतं. म्हणजे तांब्या असेल तर 1 लिटरचं असेल, अर्धा लिटरचं असेल, 1 लिटरचं असेल, याचं सुद्धा गणित त्यांना जुळलं पाहिजे. त्याच्यासाठी ती जी भांडी आहे ती त्याने त्याच्यात ओतून बघावी आणि मग ते सगळं करत न बसता, मग 2 लिटरची भांडी माप आहे किंवा टोप आहे एखादा आपलं पातेलं आहे, 2 लिटरची किती भांडी आपण त्याच्यात ओतली तर तेव्हा भरेल भांड, हे जे अंदाज आहे आणि प्रत्यक्ष कृती आहे हे त्यांना समजावं ही अपेक्षा आहे. त्याच्यासाठी ह्या गोष्टी प्रात्यक्षिक स्वरूपातच घ्याव्या लागतात जास्तीत जास्त. आणि गुणाकार, भागाकार
आणि वजाबाकी हे जी उदाहरणं आहेत ती कशी पटवून सांगता तुम्ही तुला? म्हणजे प्रत्यक्ष फळ्यावर दाखवता की एक समजा 500 रुपये दिले हो आणि याचे समान 3 भाग करायचे आहेत, हो. मग ते कुठल्या माध्यमातून करायचे? यासाठी ना आमच्या प्राथमिक स्थितीत नाही, गणित पेटीमध्ये सुद्धा बरेचसे साहित्य आहे. त्या साहित्याचा उपयोग करून या सगळ्या गोष्टी क्लिअर करायला लागतात. उदाहरणार्थ आमच्याकडे आता 12 काय तुकडे आहेत असं धरलं, कारण आमच्याकडे तुकडे आहेत, ब्लॉक्स आहेत. ते ब्लॉक्स मुलांच्या समोर ठेवले ते 12 आहेत. हे आता आम्हाला 4 जणांना वाटायचे आहे. वाटावूया कसे वाटायचे ते. मग ते काय करतात? हा, मग पहिल्या वेळी ती मुलं काय करतात, आता 4 जणांना द्यायचे आहेत, तर आता 4 जणांना म्हणजे ह्याला 1 दिला, चला ह्याला 1 दिला, ह्याला दुसरा दिला, ह्याला तिसरा दिला, ह्याला चौथा दिला, महत्वाचं हे आहे. मोजतात ते. मग आता अजून राहिले ना, मग पुन्हा एक त्यांना देऊया, मग पुन्हा ही एक. पद्धत कशी वाटते तुम्हाला? हा? ही कशी वाटते पद्धत? कशी म्हणजे त्यांना एकदा समजेपर्यंत ना, म्हणजे जोपर्यंत त्यांना गुणाकार, आता कसं पाढे पाठांतर आम्ही जरी म्हटलं आणि पाढे पाठांतर ही क्रिया जरी घ्यायची असेल ठरवली ना, तरी प्रत्यक्ष मुलांकडे पाढे पाठांतर हा आपल्या गोष्टीसाठी आणि मुलांनी जलद एखादं काम करावं यासाठी ते महत्वाचं आहे. परंतु या गोष्टी आणि मूलभूत त्यांना समजले ना, की मग त्यांना लक्ष द्यायला लागतं की आता हा 4-4चे असे 3 गट झाले ना, मग आपण येऊ शकतो. मग आता आणखी घेतले तर काय करता येईल, मग ते मग पाड्याचा उपयोग त्या ठिकाणी करतात. म्हणजे तिथून आपण हळूहळू पाड्याकडे जात असतो. म्हणजे भागाकाराकडे वळून भागाकडे वळतो. गुणाकार आणि भागाकार या गोष्टी हे त्यांना समजलं पाहिजे. इथे भागाकार करायचा आहे की इथे गुणाकार करायचा आहे की इथे वजाबाकी समान द्यायचा. हा. आणि आणि जोपर्यंत मुलाला तुमच्या माध्यमातून समजेल, हे घरी पालक सांगू शकत नाही. आणि याच्यामध्ये कसे असतात, शाब्दिक गणित असतात आणि त्यामध्ये ते विचारलं जातं. म्हणजे मग मुलांना जर समजलं नाही, ती कृती समजली नाही, कारण कालच्या परीक्षेला एक असा प्रश्न होता की एक स्वेटर एवढ्या रुपयाचं आहे, तर 2 स्वेटरांची किंमत किती? जर मुलांना त्यातली क्रियाच नाही समजली, मुलं काय करणार, एका स्वेटरची किंमत अधिक 2 करणार आणि बेरीज करून ठेवणार. त्याला एकाची किंमत किती आहे त्याच्यावर दोघांची किंमत काढायची, अनेकांची किंमत काढायची, तर त्याच्यासाठी गुणाकारी क्रिया आहे. हे त्यांना समजेपर्यंत पुन्हा करून घ्यावं लागतं. त्याच्याकडे जरा भर जास्त त्याच्याकडे गरजेचं आहे. नाही गरजेचं आहे आणि आवश्यक गोष्टी आहेत ह्या. कारण आपण आता बाजारात भरला, होय. मुलाकडे 100 दिले, 80 रुपयाची भाजी घेतली तर किती द्यायची आणि किती हे ते मनात जर तो 10 मिनिटं करत राहिला तर गोंधळ होतो. समोरचा माणूस तो विचार करत राहणार हा किती आहे आणि काय करतो. आणि याच्यासाठी म्हणून शैक्षणिक बाजार घ्यायला लागला पैशासाठी. आणि हे गरजेचे आहे. बाजार भरावे शाळेमध्ये या गोष्टींचे. का भरावे, तर तुम्ही 100 रुपये दिला तर तुम्हाला आता तुम्ही भाजी घेता 70 रुपयाची, तर लगेच मला लक्षात आलं पाहिजे यांना आता 30 रुपये मला रिटर्न द्यायचे. ह्या गोष्टी ही क्रिया त्याच्या डोक्यामध्ये घडली पाहिजे. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा तो कुठेच कमी पडणार नाही. कदाचित तो पेपरावर लिहायला कमी पडेल, पण तो त्याचं डोकं हे त्याच्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे आणि कायमस्वरूपी ते होईल. आणखी काय कोणाचा काय असेल तर विचारा.